आणि यानंतर आपण थेट कोल्हापूरमध्ये जाऊयात. मुख्यमंत्री बोलतायत. मी आपल्याला एवढंच सांगतो, मी असेन, शिंदेसाहेब असतील किंवा सुनेत्रा बहिणी असतील, आमचं सगळ्यांचं प्रेम कोल्हापूरवर आहे. पांढऱ्या तांबड्यावर पण आहे, पण कोल्हापूरवर जास्त आहे. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की अजितदादांचं तर विशेष प्रेम हे या कोल्हापूरवर होतं. आणि कोल्हापूरकर, तुम्ही तर आम्हाला असा आशीर्वाद दिलेला आहे की आता जर आम्ही तुमचं काम केलं नाही तर आमच्यासारखे करंटे कोणीच नाही. तुम्ही इतका भरभरून आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी दिला आहे. त्यामुळे या सगळ्या नेत्यांना सांगतो, काही काळजी करू नका. यापूर्वीही कोल्हापूरमध्ये कधी कमी पडू दिलं नाही, यापुढेही कोल्हापूरला कमी पडू देणार नाही. पण यात एक गोष्ट नक्की आहे, मी पण जाता जाता एक बॉल टाकून देतो की हद्दवाढ करणं फार गरजेचं आहे. शहराचा विकास करायचा असेल, आणि हे खरं आहे की हद्दीच्या बाहेरच्या लोकांच्या काही अडचणी आहेत, पण मी लोकप्रतिनिधींना सांगतो 100% त्यांच्या अडचणी मी सोडवून देतो. 100% ज्या अडचणी आहेत त्या सोडवून देतो. आणि आपण हे जर केलं, आज बघा हायकोर्ट आलं, आता त्या हायकोर्टला शेंडा पार्कला 75 एकर जागा आपण देतोय. इतकी मोठी इमारत, एका हायकोर्टमुळे या शहरामध्ये रोज 20-25 हजार लोक येणार. त्यामुळे या शहराला अधिक सुनियोजित आपल्याला करायचं आहे. मागच्या काळामध्ये शेंडा पार्कला आपण जागा दिली, IT पार्क आपण अमल महाडिक साहेब त्या ठिकाणी करतोय, आपण अतिशय सुंदर कन्व्हेन्शन सेंटर त्या ठिकाणी करतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आज आपण या ठिकाणी करतो. आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये आई अंबाबाईच्या आशीर्वादानं निश्चितपणे या कोल्हापूर शहराकरता जो विचार आपण सगळ्यांनी केला असेल तो टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याकरता आम्ही पूर्ण या ठिकाणी प्रयत्न करू, हा विश्वास मी आपल्याला देतो. आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केल्याबद्दल आपले मनापासून आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. तर कोल्हापूरमध्ये सध्या मुख्यमंत्री वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित होते. यावेळेला कोल्हापूरमधल्या हद्दवाढीचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये मांडलेला आहे. कोल्हापूरला कधीही काही कमी पडू देणार नाही, कोल्हापूरनं देखील आम्हाला खूप प्रेम दिलं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे.